चालणारी वाकडं चालायला लागली. आज एखाद्या लहान पोराला विचारलं ना, दादा तुझा आदर्श कोण, ते लगेच म्हणतो सलमान खान माझा आदर्श, शाहरुख खान माझा आदर्श. दादा लक्षात ठेव, जिम मध्ये 2 तास घाम गाळणारा शाहरुख खान तुझा आदर्श जरूर असू दे. जिम मध्ये 2 तास घाम गाळणारा शाहरुख खान तुझा आदर्श जरूर असू दे. काचेच्या फ्रेम समोर उभा राहून शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान तुझा आदर्श जरूर असू दे. पण लक्षात ठेव, तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करणारा आपला बाप दादांनो आपला आदर्श असला पाहिजे. ज्या माणसाचा थेट संबंध या मातीशी येतो ना दादांनो, तीच व्यक्ती, तीच माणसं या देशासाठी काहीतरी करतात. आज बघा ना, कुठल्याही डॉक्टरचा पोरगा मिलिटरी मध्ये नाही, कुठल्या इंजिनियरचं पोरगा मिलिटरी मध्ये नाही. आज मिलिटरी मध्ये पोरग कोणाचे, ज्याची आई रोज दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते, ज्याचा बाप रात्रीची भाजी सकाळी गरम करून खातो ना दादा, त्याचाच पोरगा आज रायफल घेऊन देश सांभाळते. शोकांती काय, सैनिकांच्या बळावरती राज्य उभा करता येतं, सैनिकांच्या बळावरती राज्य निर्माणही करता येतं. पण हातामध्ये नांगर धरणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात समशेरी देऊन सुद्धा स्वराज्य उभा करता येतं. हा आदर्श, हा विचार जर या मातीला जर कोणी घालून दिला असेल ना, तर तो फक्त शिवछत्रपती. आम्हा मर्द हिंदूंना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शिवाजीराजे, भारतातला माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवाजीराजे. तुमचा, माझा, या अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवाजीराजे. तुमचा, माझा, या अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवाजीराजे. आज या शिवाजीराजांचा इतिहास आजच्या पिढीला वाचण्याची गरज भासते. शिवरायांचा इतिहास वाचताना एक गोष्ट नेहमी लक्षात येते. 12 वर्षाचं पोरग होतं, दुसऱ्या राज्यातून या राज्यात आलं. एका शेतकऱ्याला भेटलं, शेतकऱ्याला म्हणालं, तुमच्या राज्यात असा कोणी माणूस आहे का जो लोककल्याणकारी काम करतो, रयतेसाठी काम करतो, असा कोणी माणूस आहे का? शेतकरी म्हणाला, एक राजा आहे. काय नाव त्या राजाचं? त्या राजाचं नाव शिवाजी राजा बरं का. एकदा त्या शिवाजी राजांना बघायचंय. 32 मानाच्या सोनेरी सिंहासनावर बसलेला राजा कसा दिसतोय हे फक्त एकदा बघायचंय. आमचा राजा बघायचंय ना, आमचा राजा तुला स्वर्गात भेटेल. स्वर्ग म्हणजे कुठे? आमचा राजा तुला रायगडावरती भेटेल. ती 12 वर्षाचं पोरग शिवाजी राजांना बघण्यासाठी या डोंगरातनं त्या डोंगरात कडा कपरातला पळत सुटलं. ती आलं गडाच्या पायथ्याशी. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये. महाराजांच्या सेनापतीने विचारलं, काय काम काढलं? काय नाही जी. एकदा शिवाजी राजांना बघायचंय. काय काम करतो? काय नाही जी. गाणं लिहितो, कविता लिहितो. तुला शिवाजी राजांना बघायचंय ना, तू आतापर्यंत शिवाजी महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं असशील की मग. ते 12 वर्षाचं पोरगा नाही म्हणाला. ते पण महाराजांची सेनापती होती, महाराजांची पिये ना. चायपेक्षा किटली गरम, कुठलीच गोष्ट तशी पास होत नाही. महाराजांचे सेनापती म्हणाले, मग तू एक काम कर, गडाच्या खाली जा, 10 दिवस थांब आणि शिवाजी महाराजांवरती सुंदर असं गाणं लिह आणि मग मी तुला शिवाजी महाराजांची भेट घालून देतो. ते 12 वर्षाचं पोरग गडाच्या खाली गेलं, 10 दिवस थांबलं, शिवाजी महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं ना, आलं परत सेनापतींकडे भेटायला. सेनापती शिवाजी महाराजांवरती उत्तम गाणं लिहिले. सेनापती म्हणाले, ऐकव. त्या 12 वर्षाचं पोराला सेनापतींवर शिवाजी महाराजांवरती लिहिलेलं सुंदर असं गाणं ऐकवू लागला. सेनापतींनी गाणं ऐकलं, म्हणाले, भाऊ खूप, चल तुम्हाला महाराजांची भेट घालून देतो. त्याच्या हाताला धरलं, महाराजांच्या समोर आणून उभं केलं. ते गाणं असं होतं, आयुष्यात आपण ते गाणं एकदा तरी ऐकलंय, ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी आपल्या मोबाईलच्या स्टेटसला ठेवलंय. महाराष्ट्रात असं एकही वाद्य पथक नसेल की त्या वाद्य पथकानं ते गाणं वाजवलं नसेल. तर ते गाणं असं होतं. माझ्या बरोबर सगळ्यांनी हात वरती करा, टाळ्या वाजवा. इंद्रजपी जंब पर वालवसु संध पर रघुकुल राजे मौन पारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस्रवाह पर राम द्विजराज है तेजतम अंश पर कन्नजिनी कंस पर जोमली छवंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. गाणं प्रत्येकानं ऐकलंय. त्या कवीचं नाव कविभूषण. महाराज म्हणले, कविभूषण तुम्ही इतके सुंदर गाणं लिहिले, बोला तुम्हाला काय बक्षीस देऊ.
महाराज, कविभूषण म्हणतात महाराज. हिरे माणिक मोती त्याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हीच आमची दौलत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हीच आमची दौलत आहे. अशी माणसं बलिदान, अशी माणसं कुर्बान केली त्या मातीसाठी. धर्मासाठीच लढायचं, धर्मासाठीच मारायचं हा विचार शिवरायांच्या मावळ्यांच्या मनातून पेरला गेला. एकदा असंच शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे भेटायला आले. राजे रायबाचं लगीन काढले, तुम्हाला यायला लागतंय बरं का राजा. जोपर्यंत तुम्ही रायबाच्या डोक्यावर अक्षता टाकत नाही तोपर्यंत रायबाचं लगीन होत नसते बरं का राजा. तुम्हाला यायला लागतंय बरं का. अरे ताना, रायबाचं लगीन काढलं. ओ होय जी, तुम्हाला यायला लागतंय बरं का. अरे ताना, कोंडाना घ्यायचंय म्हणतोय र. सरदेशी मागासाला हातातल्या पत्रिका फेकल्या आणि म्या जाणार रायबाचं लगीन नाही राजा. आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. त्या हातातल्या पत्रिका फेकल्या, घोड्यावरती बसला आणि ताना असा गेला की परत आलाच नाही. गड आला पण सिंह मात्र गेला. अशा माणसांनी बलिदान दिलं या मातीसाठी. असा तानाजी आला, येसाची आला, बाजी आला, मुरारबाजी आला, कंकाजी आला, चिमणाजी आला, असा एक 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 मावळा महाराजांकडे येऊ लागला. हे हिंदवी स्वराज्य साकार होण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागला. झोपल्या किल्ल्या, याच मावळ्यांनी, याच पोराठोरांनी झोपल्या किल्ल्यादाराच्या मुसक्या आवळल्या आणि गड किल्ले कब्जात केले. महाराजांनी हे सगळं केलं हे स्वतःला छत्रपती बनवून घ्यायचे म्हणून का हो? नाही,